अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या आमदाराला त्याच्याच बालेकिल्ल्यात कसं रोखलं? औसाच्या राजकारणात भाजपची तटबंदी एका रात्रीत कशी ढासळली? सत्तेत सोबत असूनही राष्ट्रवादीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम नेमका कसा केला? जाणून घेऊया त्या बातमीच्या माध्यमातून। लातूर जिल्ह्यातील औसा नगर परिषद निवडणुकीच्या निकालाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे। या निवडणुकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे। सत्तेत एकत्र असूनही औसामध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजप समोर मोठे आव्हान उभे केले आहेत। एकूण 23 जागांपैकी तब्बल 17 जागांवर विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने औसा नगर परिषदेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे। या निकालामुळे भाजपचे वजनदार आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे अभिमन्यू पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे। आपल्याच मतदारसंघात नगर परिषदेची सत्ता राखण्यात त्यांना अपयश आल्याने त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। औसा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन नवाबुद्दीन शेख यांनी सुमारे 450 मतांच्या फरकाने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला। ही निवडणूक आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती, कारण त्यांनी स्वतः या निवडणुकीत मोठी ताकद पणाला लावली होती। मात्र राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अफसर शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा आयोजित करून निवडणुकीचे पूर्ण चित्रच बदलून टाकले। या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष समोरासमोर असताना काँग्रेसची मात्र पूर्णपणे दाणादाण उडाली। मागील वेळी 2 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळेस एकही जागा मिळवता आली नाही, ज्यामुळे औसात काँग्रेस आता अस्तित्वाच्या लढाईत मागे पडल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे या पराभवाच्या काही दिवस आधीच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर सभागृहात आमदार अभिमन्यू पवार यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती। अवैध दारू विक्रीचा मुद्दा मांडताना अभिमन्यू पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या संदर्भात उल्लेख केल्याने मुख्यमंत्री प्रचंड संतापले होते। प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, अन्यथा घरी बसावं लागेल, अशा कडक शब्दात फडणवीसांनी आपल्याच विश्वासू आमदाराला सुनावलं होतं। अधिवेशनातील ही खरडपट्टी आणि आता नगर परिषदेत झालेला दारुण पराभव यामुळे अभिमन्यू पवार सध्या राजकीय दृष्ट्या कोंडीत सापडले आहेत। लातूर जिल्ह्याचा विचार केला तर 5 पैकी 4 ठिकाणी भाजपला यश मिळालं आहे, मात्र केवळ औसातच भाजपचा पराभव होणं ही बाब अभिमन्यू पवारांच्या राजकीय भविष्यासाठी चिंतेची ठरू शकते। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने औसात मिळवलेला हा विजय आगामी विधानसभेच्या गणितांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। सत्तेत सहभागी असूनही स्थानिक पातळीवर आपला वरचष्मा कसा राखायचा याचा वस्तुपाठच राष्ट्रवादीने या निवडणुकीतून दिला आहे। दुसरीकडे भाजपच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने मारलेली ही मुसंडी महायुतीमधील अंतर्गत संघर्षाला अधिक धार देणारे ठरेल असं बोललं जात आहे। अभिमन्यू पवार आता या पराभवातून सावरून आगामी काळात कोणती नवीन रणनीती आखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। अशाच राजकीय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, तुमचं मत कमेंट करा आणि ही महत्त्वाची बातमी इतरांना शेअर करा।